नमस्कार मित्रांनो, आज आपण गप्पा मारणार आहोत शरीराविषयी. जेव्हा आपण जिम करतो तेव्हा आपले शरीर आणि आपल्या आजारपणात म्हणजे फॉर एक्झाम्पल एक फ्रॅक्चर झाला असेल तर फ्रॅक्चरमध्ये आपलं शरीर हे दोन्ही समान वागत असतं. म्हणजे इट टेक टाईम टू कम टू द ओरिजिनल पोझिशन ऑर इट विल टेक द टाईम टू ग्रो. दोन्ही प्रकारे जर आजारपणात आपल्याला बरं व्हायचं असेल, फ्रॅक्चरमधून बरं होण्यासाठी आपण बघितलं की आपल्याला फ्रॅक्चरसाठी काही दिवस द्यावे लागतात. तसेच आपण जेव्हा व्यायाम करतो, व्यायाम केल्यावर आपल्याला त्या गोष्टीचा शरीरावर इम्पॅक्ट पडून शरीराला पडेस्तवर आपल्याला व्यायाम करावा लागतो. तो कालावधी 6 महिने ते 9 महिने असू शकतो. 6 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याला शरीराला सवय करून द्यावी लागते की आपल्या शरीरावर काहीतरी इम्पॅक्ट होतो आहे. सपोज आपण एखादं डंबेल उचलतो आणि त्याच्याने 12 रेप्स मारतो आणि पुढच्या वेळी तो 10 रेप्स मारतो, 8 रेप्स मारतो. तर हे अशाने ते टिअर अँड रिकवर होण्यासाठी आपल्याला वेळ घेतं आणि आपल्या त्या टिश्यू मेमरी जी असते त्या मेमरीमध्ये आपल्याला स्टोअर होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आपली आज जर ब्रेकडाऊन झाली तरी इट टेक्स टाईम फ्रॉम 2 to 3 डेज डिपेंडिंग अपॉन द लेंथ ऑफ द मसल. त्याप्रमाणे ती वेळ घेते आणि रिकवर होते. त्यामुळे तुम्ही फ्रॅक्चरच्या वेळी जसं वेळ घेता तसंच व्यायामासाठीही तुम्ही 6 ते 9 महिने देणं हे अपेक्षित आहे. तेव्हाच आपली बॉडी रिस्पॉन्ड करेल आणि तुमचं वजन वाढेल किंवा तुमच्या शरीराचा आकार वाढेल. थँक्यू.